रिया, बघ ना, ती लेडी कधीपासून एकसारखं तुझ्या पिऊलकडे बघत आहे. तू ओळखतेस का त्यांना? तिची एक मैत्रीण म्हणाली. रियाने मागे वळून बघितले आणि तिच्या हातातला घास तसाच राहिला. काळजात एकदम धडधड सुरू झाली. आता पुढे. हो, बरोबर ओळखलं. पिहूलची आजी, वरुणची आई होती ती. रियाने कसेबसे जेवण आटोपले आणि पिहूलला घेऊन जायला निघाली. दारापर्यंत गेली तेवढा तिच्या कानावर आवाज आला. रिया, थांब ना. वरुणची आई. का? तुमचं काही काम आहे का माझ्याकडे? रिया हिमतीने आणि जरा रागाने म्हणाली. तिने पिहूलला आपल्या पाठीराखी लपवले. मला माझ्या नातवाला भेटू दे ना. तुमचा नातू? काहीही काय बोलता? तो कसा काय तुमचा नातू? माझा मुलगा आहे तो, रिया म्हणाली. आमच्या हातून फार मोठी चूक झाली रिया. मी माफी मागते तुझी. पण हा वरुणचा मुलगा आहे. हे दिसतं बघितलं की त्याच्याकडे. अगदी कार्बन कॉपी आहे बापाची, अर्णवची आई म्हणाली. हे 5 वर्षाचं झाल्यावर कळलं तुम्हाला? जेव्हा मी ओरडून ओरडून सांगत होते तेव्हा नाही कळलं. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून आता म्हणता माझा नातू आहे, रिया प्रचंड रागाने म्हणाली. दाटलेले अश्रू ती कसेबसे थांबवत होती. ड्रामा होईल म्हणून ती तिथून निघायच्या तयारीत होती. चल पिल्लू. रिया पिहूलला उचलून घेत बरोबर चालू लागली. अगं, थोडं ऐकून तरी घे ना रिया. हे बघा, आधीच तुम्ही माझ्या आयुष्याचा भरपूर तमाशा केला आहे. आता इथे कार्यक्रमात परत नको. आम्हाला सुखाने जगू द्या प्लीज. रिया मागे न वळताच बोलली आणि निघून गेली. वरुणची आई तशीच रडत उभी होती. रियाचा एक एक शब्द तिच्या जिव्हारी लागला होता. पण अगदी बरोबर बोलत होती रिया. सोन्यासारखी सून आणि नातू गमावल्याचं दुःख चेहऱ्यावर साफ दिसत होतं. मुलाच्या मूर्खपणात साथ दिल्याची शिक्षा तर मिळणारच होती. रिया स्वतःला कसेबसे सांभाळत घरी पोहोचली. दरवाजा नीट बंद केला आणि बेडरूममध्ये गेली. पिहूलचे कपडे चेंज करून त्याला बेडवर झोपवले. पुन्हा एकदा दार नीट लावलं आहे की नाही म्हणून चेक केले. मम्मा, हू इज शी लेडी? पिहूल म्हणाला. रिया त्याला कुशीत घेऊन पडली होती. कुणीच नाही. पिल्लू, ती तुला कधी भेटली तर बोलायचं नाही हं तिच्याशी. माझा गुड बॉय आहेस ना तू? रियाला आता ती आपल्या मुलाला घेऊन जाईल ही भीती वाटायला लागली होती. ती कशाला भेटेल मला? पिहूल निरागसपणे म्हणाला. हां, छोट्या मुलांना पळवून नेतात तसं ना. मी नाही घेणार चॉकलेट दिलं तरी. डोंट वरी मम्मा, पिहूल म्हणाला. माझं गुणाचं ग बाळते. चल झोप आता, उद्या स्कूल आहे ना. रिया त्याचे चुंबन घेत म्हणाली. गुड नाईट मम्मा. तो डोळे लावत म्हणाला. आता काय हवं आहे वरुणच्या आईला? कशासाठी भेटते म्हणाली माझ्या पिल्लूला? आता तिचं प्रेम उफाळून आलं का? तर म्हणे पप्पाची कार्बन कॉपी आहे. हो आहेच म्हणा. बापाने जन्माच्या आधीच नाकारलं तरी कशाला त्याचा चेहरा घेतला याने? आपल्या हातात नसतं म्हणा. माझ्या लेकरावर जन्माच्या आधीपासून अन्याय झाला. कुठला गुन्हा करून आलं असेल माझं बाळ? आता ही माणसं आमच्या आयुष्यात काय गोंधळ घालतात कुणास ठाऊक. कितीतरी वेळ रिया आपल्याच विचारत होती. उद्या घरी आईबाबांना ही गोष्ट सांगावी. आज रात्र झाली एव्हाना झोपले असतील. तीही विचार करतच झोपून गेली. सकाळी रियाने पिहूलला स्कूल बसमध्ये बसवून दिले आणि घरी येऊन तिच्या बाबांना फोन केला. त्यांना कालचा प्रकार सांगितला. बाबांनी तिला काळजी करू नकोस म्हणून सांगितले. आपण डिवोर्स पेपर्समध्ये मेन्शन केलेलं आहे की ते समोर चालून आपल्या पिहूलवर कुठलाही हक्क गाजवणार नाही. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. आणि मी बघतो माहिती काढून काय चाललंय त्याबद्दल. तू काळजी करू नकोस आणि संध्याकाळी घरी ये. तिच्या बाबांनी तिला समजावले आणि फोन ठेवून दिला. आज ऑफिसमध्ये सुद्धा तिचं मन लागत नव्हतं. नेमकी आज शिल्पासुद्धा सुट्टीवर होती. ती असली की गप्पा गोष्टींमध्ये मन रमवून ठेवायची. काही टेन्शन आहे का रिया? तुषार तिच्या केबिनमध्ये कधी आला तिला कळलंच नाही. नाही हो, म्हणजे म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही, रिया म्हणाली. सांग ना, मी काही मदत करू शकलो तर. तेवढंच डोक्यावरचा ताण कमी होईल तुझ्या, तुषार म्हणाला. नाही रे, तुला सांगून काही कळणार नाही. रिया. का? पिहूल तर ठीक आहे ना? तुषार म्हणाला. हो, ठीक आहे सध्या तरी. पण रिया म्हणाली. सध्या तरी म्हणजे? आपण बाहेर जाऊन बोलूया का? कॉफी घेऊ, तुला बरं वाटेल. चल, तुषार उठत म्हणाला. नको तुषार, मी ठीक आहे, रिया म्हणाली. ठीक आहे दिसतंच आहे. चल आता.
तुषार जरबीने म्हणाला. तो असं जरबीने बोलला की रिया मुकाट्याने त्याचा ऐकायची. आताही ती उठून त्याच्यासोबत चालू लागली. दोघंही कॉफी शॉपमध्ये आले. सांग आता काय झालं? तो रियाकडे बघत म्हणाला. काल एका बर्थडे पार्टीत गेलो. तिथे पिहुलची आजी आलेली. त्याला भेटण्याचा हट्ट करत होती. रियाने एका दमात सांगून टाकले. भेटू द्यायचंच ना, तुषार म्हणाला. आता रिया चिडली. म्हणून तर म्हटलं होतं तुला सांगून कळणार नाही. जी माणसं तो जन्माला आला तेव्हा त्याला बघायलाही आली नाही. आता त्यांना भेटायचं आहे. उद्या म्हणतील आमचा नातू आहे, आम्हाला हवी कस्टडी. रिया चिडून बोलत होती. कूल डाऊन रिया. हे बघ, मला तुझ्या आयुष्यात काय घडलं याची माहिती नाही. माहीत असतं तर मी कदाचित ही रिॲक्शन दिली नसती. पण तू कधी तुझे प्रॉब्लेम शेअर करतच नाहीस. कसं कळणार? मला सांग ना. तो रियाच्या हातावर हात ठेवत तिला समजावत होता. मला नाही आवडत आपले प्रॉब्लेम सांगून सिंपथी मिळवणं, असं रिया म्हणाली. सगळ्यांना नाही, पण मनातलं बोलायला हवं, तुषार म्हणाला. कुणीतरी ज्याला आपण सगळं सांगू शकतो. आता कुणावर विश्वास ठेवायची हिंमत होत नाही, असं रिया म्हणाली. सर्वांना एका तराजूत तोलू नये रिया. प्रत्येक जणांचा स्वभाव, आचार विचार हे वेगळे असतात, तुषार म्हणाला. झालं प्रवचन देऊन की आणखी बाकी आहे? रिया म्हणाली. अरे हो, विषय सोडून भलतीकडे चालू नाही का? तुषार म्हणाला. बरं, ती मुद्दाम आली होती पिऊलसाठी की अचानक भेटली? तुषार म्हणाला. बहुधा अचानकच. मग भ्यायची काही गरज नाही. नातू आहे म्हटल्यावर इच्छा होणारच तिची. जवळ घ्यायची. रक्ताची ओढ असते ती. परत काही त्रास दिला तर मार्ग काढू आपण काहीतरी, तुषार म्हणाला. मला भीती वाटते. माझ्या पिहुलला कोणी माझ्यापासून वेगळं तर करणार नाही ना? रिया विचार करत म्हणाली. कसं शक्य आहे? काहीतरीच विचार करू नकोस. कोणी कसं त्याला तुझ्यापासून वेगळं करेल? तुषार तिला समजावत म्हणाला. दोघांनी सोबत कॉफी घेतली. बराच वेळ झाला होता. चल ना तुषार, उशीर होतोय, रिया म्हणाली. काय ग सारखं काम, बॉस नाही आहे आज. बस थोडा वेळ. तुषार, तसं नाही रे, बॉस नाही, पण बाकी सगळे वेगळा विचार करतात ना, रिया म्हणाली. वेगळा म्हणजे कसा? तुषार, जाऊ दे, सोड. तेच म्हणतोय मी. आपण सगळ्यांचा एवढा का विचार करायचा? उगीच कुणाकडं जास्त लक्ष नाही द्यायचं, तुषार म्हणाला. हो, कळलं मला, आणि थँक्स. खरंच हलकं वाटतंय तुझ्याशी बोलून, रिया म्हणाली. हो, सांगत जा. काही प्रॉब्लेम असला तर मी नेहमीच तयार असेन मदत करायला, तुषार म्हणाला. रिया मान हलवत म्हणाली. काल ऑनलाईनही नव्हतीस. मी मेसेज केला, त्याला रिप्लायही नाही, तुषार विचारतच होता. टेन्शनमध्ये फोनच हातात नाही घेतला. पण तू का माझ्या मेसेजची वाट बघतोस? गर्लफ्रेंड शोध ना एखादी. माझं डोकं तरी खाणार नाहीस, रिया म्हणाली. नाही सापडत तर काय करू? तूही काही मदत करत नाही शोधायला, तुषार म्हणाला. वस्तू आहे का निवडून किंवा शोधून द्यायला? रिया म्हणाली. मग कशी भेटणार? तुषार, प्रेमात पडावं लागतं त्यासाठी, रिया म्हणाली. ते तर पडलोय मी तुझ्या प्रेमात, तुषार मनात म्हणाला. काय? समजतंय का काही? हो, समजतंय. बघू मिळते का कुणी? खरं तर त्याला सांगावंसं वाटलं तिला तू आवडतेस म्हणून, पण ती वेगळ्याच टेन्शनमध्ये होती. थोड्या वेळाने दोघे ऑफिसमध्ये परत गेले. संध्याकाळी घरी गेल्यावर रिया पिहुलला घरी घेऊन तिच्या माहेरी गेली. वहिनीचे दिवसही आता भरत आले होते. तिने आईला स्वयंपाकात मदत केली. जेवण आटोपले. पिहुलची सर्वांसोबत मस्ती सुरू होती. त्याला इकडे फार करमायचं. त्याचे लाडही तसेच व्हायचे ना. आणि माणसांनी भरलेलं घर होतं ते. रिया, मी वरुणबद्दल माझ्या मित्राला विचारले. वरून त्या मुलीसोबत लग्न केले होते ना, ती त्याला चांगलाच चुना लावून गेली म्हणे. आता सगळे पश्चात्ताप करत आहेत वाटतं.
रियाचे बाबा म्हणाले. छान झालं, तसंच पाहिजे होतं त्याला, रिया रागाने म्हणाली. काही मूलबाळ पण नाही झालं वरुणला, त्यामुळे ते आता आपल्या पिहूला आपलंसं करण्याचा प्रयत्न करतीलच, बाबा म्हणाले. असा कसा करतील? तेव्हा त्यांनी त्याचं बाळ नाही म्हणून नाकारलं ना? एवढी स्वस्त आहे का माझ्या बहिणीची अब्रू? रियाचा भाऊ रागाने म्हणाला. ही आपली बाजू झाली, आपण उत्तर देऊच असं काही झालं तर, पण ते आता प्रयत्न करणारच पिहूला भेटण्याचा, बाबा म्हणाले. मी काय म्हणतो रिया, तू लग्नाचा विचार का करत नाहीस? एक चांगलं स्थळ येऊन आहे, ते लोक पिहूला कायदेशीर दत्तक घ्यायलाही तयार आहे. त्यांची एक मुलगी आहे पिहूल एवढी, तिला सांभाळावं लागेल तुला, एवढीच एक अट आहे त्यांची, बाबा म्हणाले. नाही बाबा, मला नाही विचार करायचा लग्नाचा, आणि मी माझ्या मुलाला माझं नाव दिलंय, त्याला कुणाला दत्तकही द्यायचं नाही मला, रिया ठामपणे म्हणाली. पण असं किती दिवस आयुष्य एकटीने काढणार आहेस? कुणीतरी आपलं हवं असतं बाळा, आमच्याही जीवाला घोर लागलेला असतो, बाबा म्हणाले. तुम्ही नका एवढी काळजी करत जाऊ बाबा माझी, मी आनंदात आहे माझ्या पिल्लूसोबत, रिया म्हणाली. तुझ्या काळजी नको करू म्हटल्याने काळजी संपणार आहे का? रियाचा भाऊ म्हणाला. काय करणार आहे बघू ना, त्रास दिला तर पोलीस स्टेशनला जाऊ, रिया म्हणाली. तिचा रात्री तिथेच मुक्काम होता. आईने सुद्धा तिला लग्न करण्यासाठी फोर्स करत होती. सगळ्यांना तिच्या लग्नासाठी मागे लागले होते, पण रियाचं आपला असेच दिवस जात होते. तुषार रियाला प्रपोज करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होता, पण तशी काही संधी त्याला मिळत नव्हती. वरून त्याच्या आजीला भेटून आता 8-10 दिवस होऊन गेले होते. आता रियाही ते प्रकरण विसरली. आज सकाळपासून पिहूलची चिडचिड सुरू होती. असा तो शांत होता, कधी फार चिडचिड करत नसे, पण आज काय झालं कुणास ठाऊक. रिया त्याला किती वेळ समजावत होती, पण तो ऐकायला तयार नव्हता. सारखं आपलं मला हे नको ते नको करत होता. मला कुठे फिरायला नेत नाहीस असं म्हणून तो चिडचिड करत होता. बरं चल, कुठे फिरायला जायचं आहे तुला? मी सुट्टी घेते आज, ती पिहूलला म्हणाली. मला पार्कमध्ये जायचं आहे, सगळ्यांचे पप्पा त्यांना फिरायला नेतात, मला कुणीच नेत नाही, तुला तर सुट्टीच्या दिवशी कामच असतात, पिहूल म्हणाला. बरं बरं, माझ्या बाळाला पार्कमध्ये जायचं आहे, रिया त्याचे लाड करत म्हणाली. हो, आणि मला आईस्क्रीम पण खायची आहे. ओके, अजून काही? रिया म्हणाली. खेळणी घेऊन पाहिजे मला, पिहूलच्या मागण्या वाढतच होत्या. रियाही त्याच्या होला हो लावत होती. रिया पिहूलचं आणि तिचं आवरून त्याला पार्कमध्ये घेऊन गेली. तो अगदी खुश झाला. किती मस्ती करत होता पार्कमध्ये, सर्व झुल्यांवर बसत होता, पाण्यात पण मस्ती त्याच्यासोबत. रियाही मनसोक्त खेळत होती. तिचाही मूड एकदम फ्रेश झाला होता. पण पिहूल छोट्या मुलांना त्यांच्या वडिलांसोबत बघून त्यांना एकसारखं बघत राहायचा. रिया त्याचं लक्ष दुसरीकडे वळवायची. खूप वेळ पार्कमध्ये घालवल्यानंतर रिया पिहूलला घेऊन बाहेर आली. दोघांनी बाहेर जेवण केले, त्याला आईस्क्रीम खाऊ घातली, भरपूर खेळणी घेऊन दिली आणि घरी आले. पिहूल मस्ती करून फार थकला होता. तो थोड्याच वेळात झोपी गेला. संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे रियाला काही झोपायची इच्छा झाली नाही. ती बाल्कनीत येऊन बसली. बऱ्याच दिवसांनी तिला असा निवांत वेळ मिळाला होता. ती बसल्या बसल्या पिहूलचा पार्कमधल्या गमतीजमती आठवत होती आणि तिच्या ओठांवर नकळत हसू उमटत जात होते. पण अचानक तिच्या चेहऱ्यावर टेन्शन आले. पिहूलला आता वडिलांची कमतरता भासू लागली होती आणि हे रियाच्या नजरेतून सुटले नव्हते. काही दिवसांनी तो आपल्या वडिलांबद्दल विचारणार होता, तेव्हा काय उत्तर द्यायचे त्याला? रियाला आता चिंता वाटायला लागली. ती झोपलेल्या पिहूलजवळ येऊन बसली, त्याच्या डोक्यावर हात फिरवत होती. त्याला कुरवाळू लागली. पिहूलच्या चेहऱ्यावर झोपेतच हसू उमटले. तिचा फोन वाजला म्हणून तिने उठून फोन घेतला. अनोळखी नंबर होता. ती उचलणार नव्हती, पण महत्त्वाचा असू शकतो म्हणून तिने फोन उचलला. हॅलो रिया. हॅलो, मी वरुण बोलतोय. सॉरी, मी कोणत्याही वरुणला ओळखत नाही आणि नंबर कसा मिळाला माझा? रिया रागात म्हणाली. प्लीज रिया, ऐकून घे ना एकदाच प्लीज, मला भेटायचं आहे तुला, वरुण म्हणाला. मला भेटायचं नाही आणि फोन ठेवा आता.
तिने फोन कट केला आणि गादीवर फेकून दिला.